अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकर हे कुल्लू मनाली क्षेत्रात कर्तव्यावर होते. आगीच्या एका दुर्दैवी घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शिमला, चंदीगड येथून दिल्ली व तेथून विमानाने नागपूरला आणण्यात आले. त्यानंतर सैनिकांच्या दलासह पार्थिव नागपूरवरून पिंपळखुटा येथे आणण्यात आले. शहीद दहिकर यांना वंदन करण्यासाठी पिंपळखुटा गावासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक येथे दाखल झाले होते. रस्त्याच्या दुतर्फाही नागरिक भारत मातेच्या या सुपुत्राच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. भारत माता की जय, शहीद कैलास दहिकर अमर रहे अशा घोषणांनी यावेळी आसमंत निनादून केला होता. सुपुत्र मेळघाटचे सुपुत्र मेळघाटचे सुपुत्र माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. सैन्य दलाच्या वाहनातून शहीद कैलास दहिकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी कुटुंबीय व आप्त यांचा शोक अनावर होऊन त्यांनी एकच आक्रोश केला. पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दहिकर कुटुंबियांचे सांत्वन करून दिलासा दिला. त्यानंतर अंत्यविधीसाठी गावालगत तयार करण्यात आलेल्या मैदानावर पार्थिव नेण्यात आले. यावेळी सैन्य व पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. इस मिट्टी का कर्ज था मुझ पे, मैंने अपना कर्ज चुकाया. किया नहीं एहसान किसी पे, मैंने अपना पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांनी पुष्पचक्र वाहून शहीद कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सैन्य दलातर्फे शहीद दहिकर यांच्या वीरपत्नी बबली कैलास दहिकर यांना सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. शहीद दहिकर यांचे बंधू केवल यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले.
विदर्भ न्यूज परिवारातर्फे या शहीदाला भावपूर्ण श्रद्धांजली. परतवाडा येथून जयकुमार घियासह पंकज साबू यांचा हा वृत्तांत.